Hello, student. Welcome once again. Today, we are going to discuss and learn one of the most important topics of Section 4, 4.1 History of Novel. विद्यार्थी मित्र हो, आज आपण सेक्शन 4 मधील 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल पाहणार आहोत. नॉवेल किंवा कादंबरी हा एक लिटरेचरचा भाग आहे, तो एक लिटररी फॉर्म आहे आणि अशा वाङ्मय किंवा लिटरेचरचा अभ्यास करत असताना आपण तो कोणत्या अनुषंगाने केला पाहिजे. तर एखादी कादंबरी अभ्यासत असताना त्याच्यामधील पात्र, मध्यवर्ती कल्पना, त्या कादंबरीचा विषय, त्याची भाषाशैली आणि सेटिंग याचा अभ्यास करणं हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मागील वर्षी आपण हिस्ट्री ऑफ ड्रामा याचा अभ्यास केलेला आहे आणि या टॉपिकमध्ये आपण आज ओरिजिन अँड डेफिनेशन ऑफ अ नॉवेल, हिस्ट्री ऑफ द नॉवेल, some prominent writers of novel, elements of novel and types of novel याचा अभ्यास करणार आहे. विद्यार्थी मित्र हो, वाङ्मयाचे जे एकूण प्रकार आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये लिटरेचर जेनर असं म्हटलं जातं, त्यामध्ये फिक्शन या प्रकारामध्ये नॉवेल या प्रकाराचा समावेश होतो. म्हणजे नॉवेल आणि फिक्शन हे एकमेकाला बऱ्याच वेळेला पर्यायी शब्द वापरले जातात, पण ते चुकीचं आहे. फिक्शन याचा अर्थ काय आहे? फिक्शन इज एनी प्रोज रायटिंग. फिक्शन याचा अर्थ गद्य प्रकारामध्ये केलेले लिखाण. मग फिक्शनमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो? नॉवेल, कादंबरी, शॉर्ट स्टोरी, लघुकथा अँड नॉवेला म्हणजे लॉंग शॉर्ट स्टोरी. शॉर्ट स्टोरीपेक्षा थोडीशी मोठी असते ती. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, फिक्शन हे गद्य प्रकारामधलं लिखाण जरी ते काल्पनिक असलं तरीसुद्धा त्याची कथा किंवा विषय सत्य कथेमधून किंवा वास्तविक जीवनातून प्रेरणा घेऊनच लिहिली जात असते. इट इज अ जेनर ऑफ फिक्शन रायटिंग. आणि आपल्याला माहिती आहे की कादंबरी हा वाङ्मयाचा एक भाग आहे. इट इज लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरी. ही लघुकथापेक्षा मोठी असते. शॉर्ट स्टोरी इज शॉर्टर दॅन नॉवेला. लघुकथा ही नॉवेलपेक्षा छोटी असते. अँड नॉवेल इज अ बुक लेंथ स्टोरी. आणि कादंबरी एक पुस्तक रूपामधली असणारी कथा आहे. इट इज इन प्रोज फॉर्म. ही गद्य प्रकारामध्ये येते. अँड in a lengthwise it is written in about 40,000 words. आणि शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर 40,000 शब्दांच्या वरती हे नॉवेल हे लिहिलं जातं किंवा गृहीत धरलं जातं. याच्यामध्ये शब्द महत्त्वाचे नाही आहेत, परंतु काही अशा लहान नॉवेल्स आहेत, कादंबऱ्या आहेत, त्यासुद्धा फेमस आहेत. उदाहरणार्थ जोसेफ कॉन्रॅड यांची हार्ट ऑफ डार्कनेस ही फक्त 110 पानांची आहे आणि जॉफ्री चॉसर यांची द कॅन्टरबरी टेल्स ही 700 पानांची आहे. तर लिओ टॉल्स्टॉय यांची वॉर अँड पीस ही कादंबरी 1000 पानांच्या पेक्षा जास्त आहे. असा हा अत्यंत लोकप्रिय वाङ्मयातील प्रकार हा कशा पद्धतीने अस्तित्वात आला ते आपण आता पाहणार आहे. द 18th century हॅज गिफ्टेड इंग्लिश लिटरेचर two entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. 18व्या शतकानं इंग्रजी वाङ्मयाला काय दिलं तर 2 पूर्णपणे नवीन प्रकारचे लिटररी फॉर्म हे त्याने दिले. हे दोन्ही प्रकार पूर्वीच्या वाङ्मय प्रकारामध्ये आढळत नव्हते. ते कोणते होते पहा. वन ऑफ दोज वॉज द पिरियॉडिकल एसे अँड द अदर वॉज नॉवेल. या ठिकाणी एंटायरली न्यू फॉर्म असं म्हटलेलं आहे. एंटायरली न्यू फॉर्म याचा अर्थ काय? पूर्वीच्या इंग्रजी साहित्यामध्ये ड्रामा, पोएट्री असे प्रसिद्ध वाङ्मयाचे प्रकार होते, परंतु 18व्या शतकानं पिरियॉडिकल एसेज आणि नॉवेल असे 2 नवीन फॉर्म हे आपल्याला भेट म्हणून दिले. त्यातील पिरियॉडिकल एसेज याचा अर्थ काय आहे? Periodical essays means written in magazines, newspaper and journals. जे मॅगझिन, वर्तमानपत्र किंवा जर्नलमध्ये लिहिली जाणारे जे लिखाण होतं त्याला पिरियॉडिकल्स असं म्हटलं जातं. विच इज रिटन रेग्युलरली मीन्स वन्स अ वीक, अ मंथ ऑर इयर. जे आठवड्याला, महिन्याला किंवा वर्षाला रेग्युलरली लिहिले जात होते. आणि नॉवेल मीन्स
अ फिक्टिशियस प्रोज नॅरेटिव्ह ऑफ बुक लेंथ. कादंबरी हा जो दुसरा प्रकार आहे तो काल्पनिक बुक फॉर्ममध्ये लिहिला जाणारा प्रकार होता. बोथ ऑफ these forms, especially novel, caught the spirit of 18th century as the age of intellectual, sentimental and realistic plane and tried to instruct the readers which would help them to a more purposeful and virtuous life. परंतु या दोन्ही प्रकारापैकी विशेषतः कादंबरीमध्ये 18व्या शतकातील प्रतिबिंब आपल्याला आढळते. कारण 18वे शतक हे एज ऑफ इंटेलेक्च्युअल, एज ऑफ सेंटिमेंटल आणि एज ऑफ रिअलिस्टिक या गोष्टीमुळे वाचकांचे जीवन अधिक अर्थपूर्ण आणि चांगले होण्यासाठी आपल्या लेखनातनं मार्गदर्शन केलं. म्हणजेच पिरियॉडिकल एसेपेक्षा नॉवेल या फॉर्मनं लोकांना आपल्याकडं आकर्षित करून घेतलेलं होतं. असं हे 18वे शतक इंग्रजी वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून अत्यंत समृद्ध मानलं जात होतं. ते इंटेलेक्च्युअल होतं, याचा अर्थ मध्यमवर्गीय लोकांच्यापर्यंत शिक्षण पोचलेलं होतं आणि आपल्या रिकाम्या वेळेमध्ये वर्तमानपत्र, मॅगझिन्स आणि पिरियॉडिकल एसेज हे ते वाचत होते. याच्या माध्यमातूनच नॉवेल ही संकल्पना पुढे आलेली दिसते. याच 18व्या शतकामध्ये ट्रेडर्स असतील किंवा मॅन्युफॅक्चर्स असतील, हे जास्त प्रमाणामध्ये त्यांची वाढ झाली. बराचसा रिकामा कालावधी त्यांना मिळू लागला आणि रोमॅन्टिक किंवा काल्पनिक युगामध्ये न जगता वास्तववादी जीवनाच्या गोष्टी ह्या त्यांना आवडू लागल्या. आणि याच्याच माध्यमातून हा जो 18th सेंचुरीज स्पिरिट आहे, दॅट इज इंटेलेक्च्युअल, सेंटिमेंटल अँड रिअलिस्टिक, हा उत्साह कादंबरीच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागला. फक्त मध्यमवर्गीय नव्हे तर उच्चभ्रू लोकांनासुद्धा नॉवेल, कादंबरी या प्रकारानं आपल्याकडं आकर्षित केलेलं दिसतं. या कादंबरीमध्ये जे विषय हाताळले जात होते ते त्यांच्या आवडीचे विषय होते. त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा आणि त्यांचा संघर्ष अशा गोष्टी या कादंबरीतून व्यक्त होत होत्या. त्या कालावधीमधला मध्यमवर्गीय जे लोक होते त्यांच्याकडं बऱ्यापैकी पैसे आणि बऱ्यापैकी रिकामा वेळ असल्यामुळे या काळामध्ये नॉवेल, कादंबरी या प्रकाराला चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहन मिळाले आणि त्याची प्रगती ही दिवसेंदिवस होत गेली. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, 18वं शतक हे बौद्धिक, भावनिक आणि वास्तववादी लोकांचं युग होतं. आणि याच्यामध्ये जे वाचक होते या वाचकांना जीवनासंदर्भात वेगवेगळ्या सूचना आणि मार्गदर्शन, त्यांचं वास्तववादी जीवन हे नॉवेल म्हणजे कादंबरीच्या सहाय्याने वर्णन करण्यात आलं. त्यामुळं नॉवेल हा प्रकार या 18व्या शतकामध्ये चांगल्या पद्धतीनं वाढला आणि जोपासला गेला. जरी हा 18व्या शतकामध्ये अधिक प्रसिद्ध आणि समृद्ध झाला असला तरीसुद्धा सिन्स द टाईम ऑफ इट्स ओरिजिन नॉवेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलरिटी अँड ग्रोईंग ग्रॅज्युअली. नॉवेल या वाङ्मयीन प्रकाराला त्याच्या अगदी ओरिजिन, प्रारंभीपासून प्रसिद्धी मिळत आलेली होती आणि ती प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढतच राहिलेली होती. टुडे इट इज रिकग्नाइज्ड ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जेनरा. आणि आज सध्यासुद्धा हा वाङ्मयीन प्रकारातला कादंबरी हा लेखन प्रकार अत्यंत प्रभावी म्हणून ओळखला जातो. नॉवेल हा वाङ्मयीन प्रकार आजसुद्धा किती प्रसिद्ध आणि प्रभावी आहे याचं एक उदाहरण आपल्याला J.K. रोलिंग या नॉवेलिस्टच्या माध्यमातून देता येईल. या J.K. रोलिंग यांनी हॅरी पॉटर नावाची एक नॉवेल सिरीज लिहिली. ज्या वेळेला त्याचा एक भाग प्रसिद्ध होणार आहे असं अनाऊन्स केल्यानंतर अनाऊन्समेंटच्या काहीच तासामध्ये त्याच्या करोडो कॉपीज ह्या बुक झालेल्या होत्या. याचा अर्थ यावरून आपल्याला लक्षात येतं की नॉवेल हा प्रकार ड्रामा असेल, पोएट्री, वन ॲक्ट प्ले किंवा इतर वाङ्मयीन प्रकारापेक्षा खूपच प्रसिद्ध आहे. प्लीज सी नेक्स्ट पॅराग्राफ. नॉवेल डिफाईन ॲज. या ठिकाणी कादंबरी, नॉवेल म्हणजे काय याची एक व्याख्या दिलेली आहे. A novel is relatively long narrative form which describes intimate human experiences normally in a prose form. कादंबरी हा जो वाङ्मयीन प्रकार आहे
तो विस्तृत कथनात्मक पद्धतीनं लिहिला जातो, ज्यामध्ये इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस म्हणजे मानवी जीवनातील अनुभव, मानवाच्या जीवनातील काही घटना किंवा गोष्टी यांचं अत्यंत उत्कटपणे वर्णन केलं जातं. याच्यामध्ये तो प्रोज फॉर्ममध्ये लिहिला जातो. म्हणजे एखादी कादंबरी लॉंग नॅरेटिव्ह आहे, याचा अर्थ काय आहे की किमान एका कादंबरीसाठी 40,000 शब्द लिहिणे अपेक्षित आहे. दुसरं सांगितलेलं आहे की ह्युमन इंटिमेट एक्सपिरियन्सेस. आता इंटिमेट याचा अर्थ काय? उत्कटपणे वर्णन करणं. कारण की कादंबरी लिहित असताना ॲज इट इज न लिहिता त्याच्यामध्ये उत्कटता आली पाहिजे, लोकांना किंवा वाचकांना त्याच्यामधून अट्रॅक्शन राहिलं पाहिजे, अशा पद्धतीचं वर्णन केलं जातं. उदाहरणार्थ आपल्याला या ठिकाणी देता येईल की सलमान रश्दी यांची मिडनाईट चिल्ड्रन ही कादंबरी कशावरती आहे, तर यामध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या रात्री 15 ऑगस्ट 1947ला सलीम नावाच्या मुलाचा जन्म होतो आणि त्याचं बालपण आणि मृत्यूपर्यंतचं वर्णन हे अत्यंत इंटिमेटली केलेलं दिसतं. आणि पुढं सांगितलेलं आहे की नॉवेल हा एक प्रोज फॉर्म आहे. म्हणजे नॉवेल हा गद्य प्रकारामध्ये लिहिला जातो, तो विस्तृत स्वरूपामध्ये आहे, वाङ्मयाचा एक तो प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये मानवी घटना, मानवी अनुभव याच्यावरती आधारित गोष्टी हे अत्यंत उत्कटपणे रंगवल्या जातात. असा हा प्रसिद्ध वाङ्मयीन प्रकार ज्याला नॉवेल म्हटलं जातं. मग हा नॉवेल नेमका शब्द आला कुठून? व्हॉट इज द रूट ऑफ वर्ड नॉवेल? द प्रेझेंट इंग्लिश वर्ड novel is derived from the Italian word novella meaning new. सध्याचा नॉवेल किंवा कादंबरी हा शब्द इटालियन शब्द नॉवेला यापासून तयार झालेला आहे आणि त्याचा न्यू म्हणजे नवीन, नाविन्यता, ओरिजिन, फ्रेश अशा पद्धतीनं अर्थ हा घेतला जातो. मग असे एखादे नॉवेल किंवा कादंबरी लिहित असताना एखादा कादंबरीकार कशा पद्धतीनं आपलं नॉवेल सेट करत असतो किंवा ते सेट करत असताना कोणकोणत्या गोष्टी सुशोभित करण्यासाठी वापरतो, या संदर्भात काय सांगितलेलं आहे पहा. अ नॉवेल नॅरेट्स अ स्टोरी एम्ब्लिशिंग इट विथ मोर डिटेल्स ऑफ टाईम, प्लेस, नेचर, पीपल अँड देअर माइंड्स, देअर जेस्चर्स अँड ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी पॉईंट एक महत्त्वाचं आहे पहा की एखादे नॉवेल लिहित असताना त्याच्यामध्ये विविध घटकांचा समावेश होतो आणि या विविध घटकांच्या माध्यमातून त्या नॉवेलची एक रचना तयार होते आणि त्या रचनेच्या माध्यमातून त्या नॉवेलला किंवा कादंबरीला एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य प्राप्त होत असतं. मग याच्यामध्ये जे असणारे घटक आहेत ते आहे वेळ, ठिकाण, स्वरूप, त्याच्यामधले लोक किंवा पात्र, त्यांची मानसिकता, त्यांचे हावभाव आणि त्यांच्या क्रिया, या सगळ्या गोष्टी मिळून एखादं नॉवेल तयार होत असतं. आणि अशा घटकांनी बनलेले हे नॉवेल फक्त वाचकांचे मनोरंजन करत नाही, तर त्यावेळेच्या तत्कालीन परिस्थितीचं वर्णन सुद्धा न कळतपणे या घटकांच्या माध्यमातून झालेलं असतं. याचं आपल्याला एक उदाहरण देता येईल. जगामधली पहिली कादंबरी मुरासाकी शिकोबी या जॅपनीज लेखकानं लिहिली असं मानलं जातं आणि त्या कादंबरीचं नाव आहे टेल ऑफ गेनजी, जी 1010 साली लिहिण्यात आली. आता याचं आपल्याला उदाहरण घेता येईल. या मुरासाकी शिकोबी यांचा कालावधी किती आहे? इसवी सन 978 ते 1014. त्यांनी ही जी पहिली जगातली कादंबरी लिहिली त्याचा कालावधी हियन पिरियड आहे. कुठला कालावधी आहे? हियन पिरियड आहे, जो 794 ते 1000 इतका कालावधी मानला जातो. आणि या नॉवेलमध्ये हियन कालावधीमध्ये असलेले राजकुमार, तिथली समाजव्यवस्था, तिथल्या लोकांच्याबद्दल, त्यांची पोशाख पद्धती, खानपान पद्धती, याची सगळी माहिती आपल्याला या कादंबरीच्या माध्यमातून मिळते. म्हणजे कादंबरीकारानं आपल्या कादंबरीला नटवण्यासाठी, सजवण्यासाठी, ज्याला एम्ब्लिशिंग म्हटलेलं आहे, यासाठी या सगळ्या गोष्टींचा वापर केला. परंतु पर्यायानं दुसऱ्या बाजूला आपल्याला त्या कालावधीमधले लोक, लोकांची मानसिकता, ठिकाण, वेळ
आणि त्यांच्या क्रिया यांची माहितीसुद्धा आपोआपच मिळत जाते. म्हणजे काय म्हटलेलं आहे पुढे, इट क्रिएट्स अ पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम. आणि या घटकांच्यामुळं तत्कालीन समाजाचं वर्णन हे आपल्यासमोर येत असतं. म्हणजे नॉवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. नाटक आणि काव्य या प्रकारापेक्षा समाज आणि समाज जीवन समजण्यासाठी कादंबरी हा प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे किंवा सोपा आहे. कारण अशा कादंबरीच्या माध्यमातून समाजाचं चित्रवर्णन हे केलं जातं. नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये आपण केलेला आहे, डेव्हलपमेंट ऑफ नॉवेल ॲज अ लिटररी जेनरा. साहित्याचा एक प्रकार म्हणून कादंबरीचा विकास हा कशा पद्धतीने झाला हे आपल्या पुढच्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे. द नॉवेल ॲज अ लिटररी जॅनरा हॅज हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 इयर्स. नॉवेल किंवा कादंबरी हा एक वाङ्मयीन प्रकार म्हणून त्याला 2000 वर्षाचा इतिहास आहे. अमॉंग द अर्ली प्रिकर्सर्स ऑफ नॉवेल, a collection of tales known as Greek romances dating from the 2nd to 6th century may top the list. विद्यार्थी मित्र हो, कादंबरीचं जे आजचं आधुनिक स्वरूप आहे तो 2000 वर्षापूर्वी तसं नव्हतं. विशेषतः ग्रीक रोमॅन्सेस काळामध्ये कादंबरी म्हणजे फक्त अ कलेक्शन ऑफ टेल्स, काही कथांचा संग्रह होता, त्यालाच कादंबरी असं म्हटलं जायचं. 2ऱ्या ते 6व्या शतकामध्ये म्हणजे आजपासून सर्वसाधारण 2000 वर्षापूर्वी ग्रीक रोमॅन्सेस नावाचा लिखाणाचा प्रकार हा कादंबरीचा सुरुवातीचा प्रकार मानला जातो. अशा या ग्रीक रोमॅन्सेसमध्ये काही लिखाण हे पद्य किंवा गद्य स्वरूपामध्ये असायचं, ज्यामध्ये पौराणिक कल्पना, ऐतिहासिक घटना किंवा धार्मिक तत्त्व यांचं कथेच्या स्वरूपामध्ये लिखाण केलेलं असायचं. विशेषतः ग्रीक देवी देवता यांच्यावरती आधारित बराचसा विषय हा त्या काळामध्ये हाताळला गेलेला होता. ते पहिलं ग्रीक रोमॅन्सेसचं स्वरूप हे नॉवेल म्हणून कन्सिडर केलं जातं, गृहीत धरलं जातं. These imaginative and delightful stories of ideal love and marvelous adventures profoundly affected the creative writing for the next 1000 years. ग्रीक रोमॅन्सेसमध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्या गोष्टीचं लिखाण झालं त्या गोष्टी काल्पनिक, आनंददायी कथा अशा स्वरूपाच्या होत्या. यामध्ये आदर्श प्रेम, अद्भुत साहस कथा अशा विविध गोष्टींचा समावेश होता. हे लिखाण म्हणजे येणाऱ्या पुढील हजारो वर्षासाठी आणि सृजनशील किंवा निर्मितीशील लिखाण पद्धतीवरती प्रभाव टाकणारं ठरलं. म्हणजेच त्या कालावधीमध्ये जे विविध कवी होते किंवा साहित्य लिहिणारे साहित्यिक होते, ज्याच्यामध्ये आपल्याला नावं काही घेता येईल, होमर, सॉक्रेटिस किंवा ॲरिस्टॉटल यांच्या लिखाणामुळं साहित्यातील वेगवेगळ्या लेखन प्रकाराला एक मार्ग दाखवून दिला. थोडक्यात काय, ग्रीक साहित्याचा प्रभाव हा पाश्चिमात्य किंवा संपूर्ण जगातील साहित्यावरती पडलेला दिसून येतो. दो नॉवेल इन मॉडर्न अरा युजली मेक्स यूज ऑफ अ लिटररी प्रोज, द अर्लियर थ्रेड्स ऑफ द जॅनरा कॅन बी फाउंड इन Virgil's Eclogues or Malory's Morte d'Arthur or Geoffrey Chaucer's The Canterbury Tales. आधुनिक युगातील कादंबरी हा जो साहित्य प्रकार आहे तो एक गद्य प्रकार म्हणून ओळखला जातो. पूर्वीच्या काळामध्ये कादंबरी ही पद्य स्वरूपामध्ये सुद्धा लिहिली जात होती. मग ती गद्य स्वरूपामध्ये कशी आली याचं श्रेय कुणाला जातं किंवा त्याचे धागे आपल्याला कुठे सापडतात, तर वर्जिलचे इकोलॉग, मॅलोरीचा मॉर्टे d'Arthur किंवा जॉफ्री चासरच्या कॅन्टरबरी टेल्स यासारख्या साहित्य लिखाणामुळे आज कादंबऱ्यांचं स्वरूप हे गद्य प्रकारामध्ये आलेलं दिसतं. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, हा जो पहिला मुद्दा आहे प्रिकर्सर्स ऑफ नॉवेल, कादंबरीचे पूर्वरूप, हे नॉवेल हा प्रकार एकदम उदयास आलेला नाही आहे. हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेले. या साहित्य प्रकाराच्या विकासासाठी सुरुवातीच्या कालावधीपासून अगदी 17व्या शतकापर्यंत बरेचसे बदल होत गेले आणि आजचे आधुनिक कादंबरी म्हणजे ज्याला आपण मॉडर्न नॉवेल म्हणतो याची बीज या कालावधीमध्ये पेरली गेली.
त्यासाठी या कालावधीमध्ये वेगवेगळे घटक म्हणजे लहान लहान शौर्यकथा, हिरोईक टेल्स, साहसी कथा, ॲडव्हेंचर टेल्स, पिरियॉडिकल एस्से, वर्तमानपत्रातून छापण्यात येणारे एस्से, ॲलेगरीज, रूपक कथा, सटायर्स, उपहासकथा इत्यादींच्या कादंबरी प्रकाराच्या या विकासाला चालना देणाऱ्या ठरल्या. थोडक्यात वैविध्यपूर्ण साहित्यिक आणि साहित्य या प्रकारांनी कादंबरीच्या उदयाची एक पार्श्वभूमी निर्माण केलेली होती. पॉईंट नंबर 2, वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल. मुरासाकी शिकिबू Tale of Genji in 1010 has been described as the world's first novel. जॅपनीज रायटर मुरासाकी शिकिबू यांची 1010 साली लिहिलेली टेल ऑफ गेनजी ही कथा जगामधली पहिली कादंबरी मानली जाते. The European novel is often said to begin with Don Quixote by Spanish writer Miguel de Cervantes, which was published in 2 parts between 1605 and 1615. दुसऱ्या बाजूला 1605 ते 1615च्या दरम्यान प्रकाशित झालेली मिग्युएल डी सर्वंटेस याची युरोपियन कादंबरी डॉन क्विझोट हे जे 2 भाग प्रकाशित झाले त्या कादंबरीस युरोपची पहिली कादंबरी आहे असं मानलं जातं. कादंबरीच्या विकासामधला तिसरा मुद्दा असा आहे, न्यू रीडिंग पब्लिक. या कालावधीमध्ये नवनवीन वाचकांची संख्या ही पुढे येत गेली. इन द 18th century द ॲपियरन्स ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स अट्रॅक्टेड अ लार्ज नंबर ऑफ रीडर्स फ्रॉम द मिडल क्लास. 18व्या शतकामध्ये जेव्हा वर्तमानपत्र आणि मासिकं यांचा उदय झाला त्यावेळेला या प्रकाराकडे मध्यमवर्गीय लोक आकर्षित झाले. These new readers had a little interest in romance and tragedies, which were appreciated by the upper class. या नव्या वाचकांना म्हणजे मध्यम वर्गातील जे लोक आहेत यांना प्रेमकथा किंवा शोकांतिका वाचण्यामध्ये कोणताही रस नव्हता. याच्या उलट जे उच्च वर्ग आहेत हे उच्च वर्ग अशा प्रेमकथा आणि शोकांतिकाकडे आकर्षित झालेले होते आणि याच परिस्थितीमध्ये बदल म्हणून एका नवीन प्रकाराची आवश्यकता वाटत होती. दस नीड फॉर अ न्यू टाईप ऑफ लिटरेचर अराउज दॅट वूड एक्सप्रेस अ न्यू आयडियाज ऑफ 18th century. म्हणूनच 18व्या शतकातील नवनवीन कल्पनांना व्यक्त होण्यासाठी लिटरेचरचे किंवा वाङ्मयाचा नवीन प्रकार या ठिकाणी उदयास येणं अत्यंत महत्त्वाचं होतं, तो म्हणजे नॉवेल. 4th point, the 18th century new literature was characterized by the spirit of realism. 18व्या शतकातलं हे जे नवीन वाङ्मय होतं ते वास्तववादाने प्रेरित झालेलं होतं. वास्तविक घटनांशी त्यांना काहीतरी वाचायचं होतं. अँड डिनायल ऑफ रोमॅन्टिक फीचर्स. आणि या 18व्या शतकानं जे रोमॅन्टिक फीचर्स होते त्याच्याकडं दुर्लक्ष केलेलं होतं. उदाहरणार्थ एन्थुझियाझम, पॅशन अँड इमॅजिनेशन. 18व्या शतकाच्या वाचकांचं वैशिष्ट्य म्हणजे एक वास्तववादी त्यांचा उत्साह होता आणि प्रेमकथांना त्यांनी विरोध दिलेला होता. वास्तवाशी निगडीत त्यांच्या आयुष्याच्या निगडीत अशा कादंबरी त्यांना वाचायच्या होत्या. याच्यामध्ये उत्साह, आकर्षण किंवा कल्पनाविलासामध्ये रमणाऱ्या कथा यांना त्यांचा विरोध होता. द फोरग्राऊंड फॉर द नॉवेल वॉज प्रिपेअर्ड बाय ऑल दीज फॅक्टर्स. या सर्व घटकांच्या माध्यमातून कादंबरीसाठी आणि त्याच्या विकासासाठी एक पार्श्वभूमी तयार झालेली होती. पॉईंट नंबर 5, एमर्जन्स ऑफ न्यू क्लास. आफ्टर 1740 नॉवेल ओरिजिनेटेड ॲज अ लिटररी फॉर्म इन इंग्लंड. Increase in trade and commerce along with the industrial revolution had given the rise to middle class. 1740 नंतर कादंबरी हा लेखन प्रकार इंग्लंडमध्ये उदयास आला. याच कालावधीमध्ये लोकशाहीला आदर्श मानणारा वर्ग वाढत आलेला होता आणि वाढते उद्योग, व्यापार आणि इंग्लंडमध्ये झालेली औद्योगिक क्रांती यामुळे मध्यम वर्ग समाज हा उदयास आलेला होता. विद्यार्थी मित्र हो, 18व्या शतकामध्ये सुद्धा नॉवेलच्या उदयास वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत ठरल्या. यामध्ये इंग्लंडमधील राजकीय आणि औद्योगिक वातावरण आणि तिथला मध्यमवर्ग हा सुद्धा कारणीभूत ठरलेला होता. अ क्लास ऑफ पीपल हॅड एमर्ज्ड टू ऑक्युपाय अन एलाइट स्टेटस.
याच कालावधीमध्ये उच्चभ्रू दर्जा मिळवण्यासाठी बुद्धिजीवी वर्ग इंग्लंडमध्ये उदयास आलेला होता आणि हा बुद्धिजीवी वर्ग म्हणजे मध्यम वर्गामधले जे व्यापारी लोक होते किंवा ज्यांनी वेगवेगळे व्यवसाय या कालावधीमध्ये सुरू केलेले होते. द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल डिपिक्टेड इन द नॉवेल्स. या कालावधीमध्ये दैनंदिन जीवनाचं वास्तव चित्र, सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यातील समस्या आणि त्यांचं जीवन हे कादंबरीतून मांडलं गेलं. दॅट अपील टू द न्यूली एज्युकेटेड क्लास अँड वॉज रिगार्डेड बाय देम ॲज अ रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल. आणि या कालावधीमध्ये ज्या कादंबरी लिहिल्या गेल्या त्या कादंबरीचे विषय हे नवीन सुशिक्षित वर्गाला एकदम आवडू लागले. ते विषय त्यांच्या दैनंदिन जीवनाबद्दल होते. त्यामुळं या कादंबरी त्यांना वाचनीय आहेत अशा प्रकारे वाटू लागलं. अशा कादंबरी किंवा हा साहित्य प्रकार मध्यमवर्गीय लोकांना आवडण्याचं एकच कारण होतं, कारण त्याच्यामध्ये नवनवीन विषय हे त्यांच्या आयुष्याशी निगडीत होते. Thus, novel as a form appears to have been designed for both to voice of aspirations of middle and lower classes and meet their longings. आणि अशा प्रकारे कादंबरी हा साहित्य प्रकार मध्यमवर्गीय आणि कनिष्ठवर्गीय लोक यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा, त्यांचा आवाज व्यक्त करणारं आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करणारं माध्यम म्हणून पुढं आलेलं दिसतं. द स्प्रेड ऑफ मशीन्स कुड प्रोव्हाइड अ टाईम. या कालावधीमध्ये वेगवेगळ्या यांत्रिकी युगामुळे सुशिक्षित लोकांना भरपूर वेळ उपलब्ध झाला टू एज्युकेटेड मिडल क्लास फॉर रीडिंग अँड डिस्कशन्स अबाउट द बुक. एखाद्या पुस्तकाला वाचण्याबद्दल किंवा या पुस्तकाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी या यांत्रिक युगामुळं भरपूर वेळ त्यांना मिळत होता. ड्रामा अँड पोएट्री वर द टू लिटररी फॉर्म्स दॅट वेअर फेडिंग अवे. आणि नॉवेल हा साहित्य प्रकार सर्व लोकांनी स्वीकारल्यामुळे नाटक आणि कविता हे दोन्ही साहित्य प्रकार थोडेसे मागे पडलेले दिसतात. नॉवेल वॉज कॉम्बिनेशन ऑफ सम फीचर्स ऑफ देम अँड समहाऊ न्यू फीचर्स वेअर ॲडेड टू द फॉर्म. काव्य आणि नाटक या दोन वाङ्मयीन प्रकाराला उतरती कळा लागण्यामागचं कारण कादंबरीमध्ये नाटक आणि काव्य या दोन्ही प्रकारची काही वैशिष्ट्य उपलब्ध होती आणि नवनवीन वैशिष्ट्यांची त्याच्यामध्ये भर घातली जात होती. It was the prominent form in the 18th century and onwards to encompass the social, political and cultural happenings and scientific progress. कादंबरी हा 18व्या शतकातील अत्यंत प्रभावी असा साहित्य प्रकार होता व पुढील काळामध्ये सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी व वैज्ञानिक प्रगती क्षेत्राचा कादंबरीच्या विश्वामध्ये समावेश झाला. म्हणजे 18व्या शतकामधला सगळ्यात प्रभावशाली जो साहित्य प्रकार होता, ज्याचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक क्षेत्रावरती प्रभाव पडला, तो म्हणजे कादंबरी हा साहित्य प्रकार होता. थोडक्यात या 18व्या शतकामध्ये कादंबरीच्या उदयास वेगवेगळे घटक कारणीभूत ठरले किंवा त्यांनी पार्श्वभूमी निर्माण केली. याच्यामध्ये पहिला, न्यूजपेपर अँड मॅगझिन्स अट्रॅक्टेड मिडल क्लास. जी वर्तमानपत्र आणि मॅगझिन या कालावधीमध्ये उदयास आली, याच्याकडं मध्यमवर्गीय लोक आकर्षित झाली. एमर्जन्स ऑफ न्यू रीडर क्लास, नवीन वाचकांचा वर्ग उदयास आला. द स्प्रेड ऑफ एज्युकेशन, याच कालावधीमध्ये शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा झाली. इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, औद्योगिक क्रांती झाली. कॉम्प्रेहेन्सिव्ह ऑफ नॉवेल फॉर्म, नॉवेल फॉर्म हा अत्यंत सर्वसमावेशक असल्यामुळं लोकांनी त्याला पटकन स्वीकारलं. डिक्लाइन ऑफ ड्रामा अँड पोएट्री, काव्य आणि नाटक याला झालेला विरोध. अँड द स्पिरिट ऑफ रिअलिझम, रोमॅन्टिक फीचर्स डिक्लाइंड. आणि याच 18व्या शतकामध्ये वास्तववादाचा स्वीकार आणि रोमॅन्टिसिझम किंवा कल्पनावादाला केलेला विरोध, ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळं कादंबरी उदयास येण्यास पोषक वातावरण आणि ही कारणं ठरलीत.
थोडक्यात 18व्या शतकातील जे साहित्य होतं त्या साहित्याची वैशिष्ट्य काय सांगता येतील. फर्स्ट, द मेन लिटररी स्ट्रीम इज रिअलिझम. या साहित्यामध्ये वास्तववादाच्या गोष्टी आपल्याला दिसतात. द कॅरेक्टर्स आर कॉमन पीपल. लोक सामान्य वर्ग किंवा मध्यम वर्गामधली होती. द प्रोज इज मेन लिटररी फॉर्म. गद्य स्वरूपामध्ये कथा लिहिल्या गेल्या. अँड लास्ट, द मेन थीम ऑर सब्जेक्ट रिलेटेड टू कॉमन पीपल. आणि या कथेमधला जो नायक आहे त्याचा विषय आणि मध्यवर्ती कल्पना ही मध्यम वर्गातल्या लोकांच्याबद्दल होती. विद्यार्थी मित्र हो, हिस्ट्री ऑफ नॉवेल कादंबरीचा इतिहास याचा पहिला पाठ या ठिकाणी संपतो. दुसऱ्या पार्टमध्ये याच्यामधले मेजर नॉवेलिस्ट, मॉडर्न नॉवेलिस्ट, इमिग्रंट नॉवेलिस्ट आणि फेमिनाईन नॉवेलिस्ट यांची आपण माहिती पाहणार आहे. हा टॉपिक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की कळवा. या टॉपिकवरती काही क्वेरीज किंवा शंका असतील तरीसुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. टिल देन, कीप वॉचिंग, कीप शेअरिंग. इंग्लिश विथ शिरगावे सर. थँक्यू व्हेरी मच. Please like, share and subscribe.